आनंदी मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की विद्याधर आनंदीला पैसे देऊ करत असतो, पण आनंदी ते पैसे घेतच नाही। आता हा विद्याधर आनंदीवर वाईट नजर टाकत असतो। त्याला असं वाटत असतं ती आंधळी आहे म्हटल्यानंतर आपल्या हाताला सहजच लागणार, पण आनंदी तर खूपच हुशार असते। इकडे आता विद्याधर ज्यावेळेला आनंदीच्या हाताला हात लावूनच पैसे देत असतो, त्यावेळेला आनंदी त्याच्या तोंडावरच ते पैसे फेकते आणि घ्यायला नाही म्हणते। आनंदी म्हणत असते, आम्ही जरी गरीब असलो तरी आम्ही लाचार नाही, आणि मी जरी आंधळी असले तरी मी दुबळी नाही। मी माझ्या आबांना बरी करणार, पण मी माझ्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने। मी तुमच्याकडून एकही रुपया घेणार नाही। आता हा चंदन आनंदीला म्हणत असतो, तुला आबांचा जीव महत्वाचा आहे की पैसे महत्वाचे आहे? त्यावेळेला आनंदी म्हणत असते, आम्हाला आमचा स्वाभिमान महत्वाचा आहे, त्यामुळे मी अशा माणसाकडून कधीच पैसे घेणार नाही। अशा माणसाच्या पैशामुळे आमच्या पवित्र नात्याला कुठेतरी डाग लागल्यासारखंच होईल, असं म्हणून आनंदी विद्याधरकडून पैसे घेण्यासाठी साफ नकार देते। आता मात्र इथे विद्याधरला चांगलाच राग आलेला असतो। त्याला युगंधरने मारलेला असतं तो सीन आठवतो, ज्यामध्ये तो भरपूर विद्याधरचा मार खातो। विद्याधर निघून गेल्यानंतर आनंदी आणि आरतीला मोठा प्रश्न पडलेला असतो की आबांच्या ट्रीटमेंटसाठी पैसे कुठून आणायचे। आता अचानकच आबांना अटॅक आल्यामुळे खूपच मोठं संकट आनंदीवर आलेलं असतं। आता इकडे आनंदी आणि आरती काउंटरवर जाऊन त्या नर्सशी बोलत असतात की आमच्या आबांचं लवकरात लवकर ऑपरेशन करा आणि त्यांना बरं करा। त्यावेळेला त्या म्हणत असतात की तुम्ही पहिल्यांदा 50,000 रुपये भरा, त्यानंतरच त्यांची ट्रीटमेंट सुरू होईल। त्यावेळेला आता आनंदी आणि आरती म्हणत असतात, आम्ही अचानक त्यांना अटॅक आला म्हणून हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहोत। आता या वेळेला आमच्याकडे एवढे पैसे नाहीये, त्यामुळे तुम्ही काहीतरी करा आणि त्यांची ट्रीटमेंट सुरू करा। त्यावेळेला आता त्या काउंटरवरच्या नर्स म्हणत असतात की तुम्ही पैसे भरल्याशिवाय पुढची प्रोसेस सुरू होणार नाही। एकतर तुम्ही पैसे भरा, नाहीतर तुमच्या पेशंटला इथून हलवा। तुम्ही कुठेही न्या, त्याच्याशी आमचं काही नाही। त्यावेळेला आरती आणि आनंदी म्हणत असतात, तुम्ही पैशासाठी माणसाच्या जीवाशी खेळता का? त्यावेळेला त्या म्हणत असतात, ते काही नाही, हॉस्पिटलचा नियमच आहे की पैसे भरल्याशिवाय ट्रीटमेंट सुरू करता येत नाही। त्यावेळेला तिथे आनंदीचा मित्र आलेला असतो, तो म्हणत असतो, तुम्हाला आता पैशाची खूपच गरज आहे। माझा कॅमेरा मी विकतो आणि मी तुम्हाला मदत करतो। माझ्या कॅमेऱ्याला 1.5 लाख रुपये तरी येतील, त्यातून आबांची ट्रीटमेंट आपण करूया। त्यावेळेला आनंदी म्हणत असते, तुमची स्वप्न अशी गहाण ठेवून आम्हाला पैसे देण्याची काहीच गरज नाही, आम्ही दुसरं कुठून तरी पैशाची सोय करतो। आता लगेच आरतीच्या लक्षात येतं की आबांचा युगंधरच्या कंपनीमध्ये इन्शुरन्स आहे। म्हटल्यानंतर आरती आनंदीला म्हणत असते की आनंदी, आपण चल आपल्या फॅक्टरीमध्ये जाऊया आणि आबांच्या इन्शुरन्समधील पैसे काढून आणूया आणि आपण त्यांच्या ट्रीटमेंटसाठी भरूया। आता आनंदी सुद्धा हो म्हणते। आता या दोघी लगेच धावत युगंधरच्या फॅक्टरीमध्ये जातात। आता तिथे गेल्यानंतर इन्शुरन्सचं काम करणारा माणूस तिथे बसलेला असतो, त्याला या दोघी म्हणत असतात की आमच्या आबांचा जो इन्शुरन्स आहे त्यामधील आम्हाला काही पैशांची गरज आहे, त्यामुळे लगेच पहा आणि आम्हाला पैसे द्या। त्यावेळेला तो माणूस या दोघींना म्हणत असतो की आबांचा इन्शुरन्स तर आहेच, पण फॅक्टरीने कित्येक दिवस झालं त्याचे पैसेच भरलेले नाहीये, त्यामुळे इन्शुरन्स आता एक्सपायर झालेला आहे। आता हे ऐकून आनंदी आणि आरतीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो। या दोघी लगेच जाऊन शिर्केंची भेट घेतात। आता शिर्केंनी ती फाईल बघितल्यानंतर शिर्के स्वतःच गोंधळात पडलेले असतात की फॅक्टरीकडून सगळ्या कामगारांचे पैसे वेळच्या वेळी दिले जातात, पण इन्शुरन्स एक्सपायर कसे काय झाले आहेत? त्यावेळेला आनंदी रागानेच म्हणत असते की माणसाच्या अडचणीच्या वेळेला जर इन्शुरन्सचे पैसे उपयोगी येत नसतील तर याचा सगळ्याचा काय उपयोग आहे? त्यावेळेला शिर्के आनंदीला समजूत घालत असतात की आनंदी, तुझ्यावर खूपच वाईट वेळ आली आहे आणि तुला पैशाची गरज आहे हे मला माहीत आहे, पण तू चिडून असं काहीच होणार नाही। या सगळ्यावर काय करता येतंय का ते मी पाहतो। आता हे सगळं बोलणं चंदनने ऐकलेलं असतं। आता हा मूर्ख चंदन लगेच शलाकाला फोन करतो आणि हे सगळं सांगत असतो। त्यावेळेला शलाका म्हणत असते, तुम्ही या गोष्टीचा कसा फायदा करून घ्यायचा ते पहा। त्यावेळेला चंदन म्हणतो, या गोष्टीचा फायदा आपण कसा करून घ्यायचा? त्यावेळेला शलाका म्हणत असते की ही इन्शुरन्सची बातमी सगळ्या फॅक्टरीतल्या कामगारांना सांगा आणि त्यांच्यामध्ये भांडणं लावा। आणि त्यावेळेला चंदन म्हणतो, म्हणजे मॅडम तुम्हाला काय म्हणायचं आहे, मी पुन्हा संप करायचा आहे का? त्यावेळेला शलाका म्हणते, हो, कंपनीमध्ये पुन्हा एकदा संप झालाच पाहिजे, त्यामुळे सगळ्या कामगारांना काय सांगायचं आणि काय नाही ते तुमचं तुम्हीच पहा। आता हा चंदन पुन्हा कामगारांची भेट घेतो आणि
त्यांच्या डोक्यामध्ये युगंधरच्या विरोधात काही वाटेल ते सांगायला सुरू करतो की तुम्ही सगळेजण इथे कष्ट करता आणि तुमचा इन्शुरन्स तिकडे एक्सपायर झाला आहे, म्हणजे तुमच्या जीवाशी खेळत आहे हा युगंधर, त्यामुळे तुम्ही सर्वांनी वेळीच शाने व्हा, वेळीच डोळे उघडा आणि आवाज उठवायला शिका. त्यावेळेला सगळे कामगार या चंदनच्या बोलण्यामध्ये येतात आणि म्हणत असतात की चंदन दादा तुम्ही बोला, तुमच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत. तर आता पुन्हा एकदा फॅक्टरीमध्ये हा चंदन संप घडवून आणणार आहे. इकडे आता आनंदी आणि आरतीला काय करावं ते कळतच नसतं. आता या दोघी विचार करतात की आता आपल्याला पैशाची सोय तर केलीच पाहिजे, आपण घरी जाऊन घरामध्ये काय पैसे मिळतात का ते पाहूया. आता या दोघी घरी येतात आणि जागोजागी ठेवलेले पैसे थोडे थोडे असतात ते जमा करायला सुरू करतात. इकडे आता आरची तर खूपच रडायला लागलेली असते. आता तिला तर काही कळतच नसतं की पैसे कुठून आणायचे. इकडे आता आरती तिने कामावरून आलेले थोडे थोडे पैसे लपवून ठेवलेले असतात ते बाहेर काढते. आता आनंदीला थोडीशी स्कॉलरशिप मिळालेली असते ते सुद्धा पैसे ती बाहेर काढते. आता या दोघी बहिणी थोडे थोडे करून पैसे जमा करत असतात आणि खूपच रडत असतात, कारण आता 50,000 रुपये जमा करणे या दोघींसाठी खूपच कठीण झालेलं असतं. इकडे आता आरची खूपच रडत असते. तिने 1, 2, 10, 5 रुपये टाकून बिशी जमा केलेली असते ती सुद्धा फोडते. त्यावेळेला आता या तिघी बहिणी खूपच भावनिक झालेल्या असतात की आपल्या आबांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे. आपल्याला ज्यावेळेला बरं वाटत नसतं त्यावेळेला आबा रात्रभर जागतात, कष्ट करतात आणि आपल्याला काही कमी पडू देत नाही. आता इथे या तिघींनी एवढा प्रयत्न करून सुद्धा पैशाची जमवाजमव झालेलीच नसते. आता इकडे शलाका मात्र आनंदीच्या याच परिस्थितीचा चांगलाच फायदा घेणार आहे. आता ही शलाका आनंदीला पैशाची ऑफर देणार आहे की तू आमच्या फॅक्टरीसाठी काम कर, मी तुला हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे. आता पुढील भागामध्ये आपल्याला हाच ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की आनंदी शलाकाकडून पैसे घेत असते आणि शलाकाने मात्र आनंदी पैसे घेत असते ते सगळं रेकॉर्डिंग केलेलं असतं. आता आनंदीला हे कळतं आणि आनंदी त्यावेळेला शलाकाला म्हणत असते मी तुमच्याकडून पैसे घेतले आहेत आणि मी तुमच्याशी काय बोलले आहे ते सगळं तुम्ही रेकॉर्ड केलं आहे का. त्यावेळेला शलाका म्हणते हो, मी तुझं सगळं बोलणं रेकॉर्ड केलं आहे, त्यामुळे इथून पुढे तू आता माझ्यासाठीच काम करायचं. तर इकडे आता आनंदीने शलाकाकडून पैसे घेतले आहे ही बातमी युगंधरला कळते. आता युगंधरला कळाल्याबरोबर युगंधर खूपच चिडलेला असतो. लवकरात लवकर आनंदीला माझ्यासमोर हजर करा असं रागानेच युगंधर म्हणत असतो. तर पुढील भागामध्ये आनंदी पुन्हा एकदा नवीन संकटात अडकणार आहे. शलाकाकडून पैसे घेऊन आनंदीने खूपच मोठी चूक केलेली असते. आता युगंधरला आनंदी काय उत्तर देणार आहे तेच पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.